आमची अपूर्ण प्रेमकथा. विशाल व प्रणिता. मित्रांनो, माझे नाव विशाल आहे. माझे प्रणितावर खूप प्रेम होते आणि प्रणिताचे माझ्यावर. तर ही आमची प्रेमकथा आहे. तर मित्रांनो, कथेची सुरुवात करतो माझ्या घरून. माझ्या वडिलाचे चाय समोसेचे हॉटेल आहे आणि माझी आई घर सांभाळते आणि मला एक छोटा भाऊ आहे. तो मामाकडे राहतो आणि मला 2 मित्र आहे जे खूप चांगले आहे. तर आमचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि आम्ही जॉबची तयारी करायचो. माझे मित्र बाहेरचे होते, दुसऱ्या कॉलनीमधले. मग तर तो दिवस मी कधीच नाही विसरू शकत. माझ्या जीवनात एक मुलगी आली होती जिचे नाव प्रणिता होते. आम्ही मित्र गल्लीच्या कॉर्नरला उभा होतो. तर एक मुलगी आली म्हणजे प्रणिता, तिच्या आईसोबत. आणि तिने एका घराचा पत्ता विचारला. तर ते घर माझ्या घराच्या समोरचे घर होते जे खाली पडलेले होते. कोणीच राहत नव्हते. तर प्रणिता मला म्हणाली, आम्हाला घराच्या मालकाने पाठवले आहे की त्यांचे घर किरायाने द्यायचे आहे. मग माझ्या लक्षात आले. मी म्हणालो, रवी काकाचे घर आहे ते तर आमच्या घराच्या समोरच आहे. मग प्रणिता म्हणती, पाणी आहे का तिथे? मग मी हो म्हणालो आणि मी म्हणालो, घर खूप छान आहे. मग प्रणिता म्हणती, चाल ना, मग आम्हाला दाखव ना. मग मी माझ्या मित्रांना म्हणालो, मी येतो. मग मी प्रणिता आणि तिची आई घर बघायला घेऊन गेलो. मग त्यांनी घर बघितले, त्यांना ते आवडले आणि मग प्रणिताची आई मला म्हणे की, बाळा, आम्हाला घर आवडले आहे. तुझ्या ओळखीचा कोणी टेम्पोवाला आहे का? आमचा घर सामान आणायचं आहे. मग मी म्हणालो, हो आहे ना, मागच्या गल्लीत राहते. मग प्रणिताची आई म्हणाली, त्यांना विचार आमचा सामान आणता का म्हणून. मग मी हो म्हणालो आणि निघालो. तर ती मुलगी म्हणजे प्रणिता पण माझ्या मागे आली. ये थांब, मी पण येते तुझ्यासोबत. मग प्रणिता पण माझ्यासोबत आली आणि मग तिला काय बोलावे ते काहीच मला समजत नव्हते. मी तिला एक पण शब्द बोललो नाही आणि ती पण मला काहीच बोलली नाही. मग आम्ही त्या टेम्पोवाल्या काकाच्या घरी गेलो आणि मग ते काका काही घरी नव्हते. मग त्यांच्या मुलाकडून त्यांचा नंबर घेतला आणि मग त्यांना कॉल केला. मग ते काका म्हणे की, मी भाडे घेऊन आलो आहे, मला 1 तास लागन. मग मी हो म्हणालो आणि मग आम्ही दोघे आमच्या गल्लीत आलो. मग त्या काकू म्हणे, ठीक आहे बाळा, आम्ही जातो आता. त्या टेम्पोवाल्याचा नंबर आला आहे, त्यांना आमच्या जुन्या रूमवरती बोलून घेऊ आणि घर सामान घेऊन येऊ. मग मी म्हणालो, काकू 1 तास तर काढायचा आहे, चला माझ्या घरी, चहा घ्या. मग प्रणिता म्हणे, हो ग आई, चाल, ते टेम्पोवाले काका घरी येतील, मग आपण त्या टेम्पोमध्येच बसून जाऊ, आपले भाडे पण वाचन. मग मी म्हणालो, हो काकू. मग प्रणिताची आई म्हणते, बा, चांगलं नाही वाटत तुमच्या घरी यायला. मग मी म्हणालो, काकू, आता आपण शेजारी आहे, बिंदास राहायचे. मग त्या काकू आमच्या घरी आल्या. माझी आई कपडे धुत होती. मी म्हणालो, आई, हे आपले नवीन शेजारी आहे. मग आईनी त्यांना पोहे केले आणि प्रणिता तिची टीव्ही बघत होती. आणि मग माझ्या घरी आईच्या आणि तिच्या आईच्या खूप गप्पा चालू होत्या. माझ्या आईने प्रणिताच्या वडिलांविषयी विचारले. तर प्रणिताची आई म्हणे, ते बाहेर गावी जॉब करतात. मग खूप टाइम त्यांच्या गप्पा चालल्या. मग त्या टेम्पोवाल्या काकाचा कॉल आला. मग मी त्यांना म्हणालो की, गल्लीच्या कॉर्नरला थांबा. मग मी म्हणालो, काकू, मी पण येऊ का मदत करायला? मग त्या काकू म्हणतात, नको बाळा, चांगलं नाही वाटत. मग माझी आई म्हणे, काय होतं? मग त्याला पण घेऊन जा. मग मी निघालो. मग प्रणिताची आई म्हणती, तू नसते यायचे बाळा. मग मी म्हणालो, काही नाही काकू, तुम्हाला बरं नाही वाटत तर तुम्ही मला पाणीपुरी खाऊ घालून द्या. मग प्रणिता म्हणती, येऊ दे आई त्याला. मग आम्ही त्या टेम्पोवाल्याकडे गेलो. मग आम्ही टेम्पोमध्ये बसलो. मग त्या काकूच्या घराकडे गेलो. मग मी त्यांना गाडी भरायला मदत केली आणि मग आम्ही सामान घेऊन आमच्या गल्लीत आलो आणि मग आम्ही गाडी पण खाली केली
आणि मग टेम्पोवाल्या काकाचे पैसे दिले. मग प्रणिता म्हणते, यार तू होता म्हणून खूप मदत झाली. मग प्रणिताच्या आईने मला 300 रुपये दिले आणि म्हणे, हे राहू दे तुला. मग मी म्हणालो, प्रणिता सांग तुझ्या आईला पैसे देत आहे. काकू आम्हाला बस 50 रुपये द्या. मी आणि प्रणिता पाणीपुरी खाऊन येतो. किती वाजले? रात्रीचे 8 वाजले आहे. मग प्रणिता म्हणते, हो का आई, मला पण खूप भूक लागली आहे. मग प्रणिताच्या आईने आम्हाला 100 रुपये दिले. मी माझ्या जिंदगीत पहिल्यांदा कोणत्या मुलीसोबत बाहेर काही खायला जात होतो. मग आम्ही गेलो आणि मग आम्ही पाणीपुरी खाल्ली. मग प्रणिता म्हणे, अरे माझी आई पण सकाळची उपाशी आहे, तिला पण आपण पाणीपुरी घेऊन जाऊ. आता आमचा स्वयंपाक कधी होतो काय माहिती. मग मी प्रणिताच्या डोळ्यात बघितले. मग मी तिला म्हणालो, हो घेऊन टाक. मग आम्ही घरी गेलो आणि मग मी माझ्या घरी आलो आणि मग माझी आई म्हणे, चाल जेवण करून घे. मग माझे बाबा पण आले. मग मी माझ्या बाबाच्या हातातला सामान घेतला आणि मग माझे बाबा फ्रेश होण्यासाठी गेले आणि मग तेवढ्यामध्ये प्रणिता आली आणि माझे नाव घेतले. मग मी गेलो, अरे काय ये ना मग दे. मग ती मला म्हणाली, आईने शिरा बनवला होता, मी तुझ्यासाठी आणला. मग मी तिच्या हातामधून घेतला आणि तिला म्हणलो, जेवण केले का? मग ती म्हणे, अरे नाही करायचे आहे. मग मी तिला म्हणलो, चाल ना मग आम्ही जेवणच करत आहे, तू पण कर. मग प्रणिता मला म्हणे, अरे आई वाट बघत आहे, मी जाते आता, आईला जेवण देते, ती सकाळची उपाशी आहे. मग मी तिला म्हणलो, ठीक आहे. मग ती जाणार की माझ्या आईने तिला आवाज दिला आणि आई म्हणे, अगं प्रणिता हा डब्बा घेऊन जा, माझ्या हाताची भाजी तर खाऊन बघ कशी आहे.